नितीनजी गडकरी यांनी जी काही कामं केलेली आहे ते तर अख्ख्या वर्ल्डमध्ये त्यांचं नाव जगजाहीर झालेलं आहे. सर्व विकास कामांमध्ये भारतीय जनता पार्टीलाच त्याचं योगदान जात आहे. हा भाग तर प्रमुखतः बीजेपीचा सपोर्टचा आहे. कर्म कृषि आणि कर्तव्य नगर सेवक जो हमने कैंडिडेट खड़े किए वो चारों के चारों चुन के आएंगे. काम अच्छे करता है भाजपा. आप देख सकते हो ये यहाँ पे बीसीएन की टीम हर गली गली में जाके प्रभाग के लोगों से पूछ रही है. हाँ, आज हम खड़े हैं इस वक्त प्रभाग क्रमांक 22 में, जहाँ पे हम हर गली हर नुक्कड़ पे जाके लोगों से जानेंगे महानगर पालिका 2026 इलेक्शन के बारे में उनका क्या विचार है. उम्मीद है अपना नागपुर सिटी 22 नंबर को आज ज़्यादा से ज़्यादा डेवलप होना चाहिए. ज्यादा से ज्यादा डेवलप होना चाहिए. हाँ. क्या लगता है आपको कौन से उम्मीदवार के तरफ आपका रुझान मतलब जा रहा है? कौन से उम्मीदवार से ज्यादा उम्मीद है आपको? कौन से पार्टी की तरफ से और भी ज्यादा उम्मीद है? अपना कमल चिन्ह में ही ज़्यादा उम्मीदवार है. कमल से क्यों, मतलब कमल क्यों? इतना डेवलप किया अपना नागपुर में, मेट्रो सिटी बनाया और भी बहुत सारी काम किया है. इसके लिए डेवलप हुआ और भी आगे चल के बढ़ेगा इसके लिए और भी डेवलपमेंट मतलब विकास के मुद्दे विकास पे के आप मुद्दा पे आप आगे बढ़े. आगे बढ़ रहे हैं. यस. और शिक्षा और स्वास्थ्य को किस तरह से देखते हैं आप? शिक्षक शिस्त में अच्छी तरह से देखते हैं. अच्छे है. उन्होंने शिक्षा और स्वास्थ्य पे भी फोकस किया है भाजपा ने, ऐसा लग रहा है आपको? हाँ. कुछ बचा है? नहीं अच्छा है सब. अच्छा है. हमारे साथ और बाकी भी जनता है, हम उनसे भी जानेंगे. काय नाव आहे तुमचं? अश्लेषा रोटे. तुमचा प्रभाग 22. 3 दिवस उरलेल्या निवडणुकीला हो. कसं बघता तुम्ही? काही विचार ठरवलेला आहे की मग तुम्ही वेळेवर ठरवणार आहे? नाही, विचार तर आधीपासूनच ठरलेले आहेत आपले. बस आम्ही आता व्यक्त नाही करू. अच्छा. हो, पण विचार आमचे ठरलेले आहेत, कोणाला द्यायचंय कोणाला नाही, आणि काम कोणी केलंय आम्ही त्यावरच बघतो. उमेदवाराकडे पाहून तुम्ही मत द्याल की पक्षाकडे पाहून मत द्याल? आम्ही ऍक्च्युली पक्षांच्या कामाकडे बघून मत देऊ. पक्षांचं काम आम्ही बघितलेले आहे, कोण काय करताय कोण नाही करत आहे, बस आम्ही त्यावर राहू. मग पक्षाने जे काही उमेदवार दिलेले आहेत, जसं काँग्रेसने जे काही उमेदवार असतील, भाजपाने जे काही उमेदवार दिलेले असतील, तुम्ही सहमत आहे की तुम्हाला ते उमेदवार पसंत नाही? नाही नाही, आम्ही सहमत आहे त्यांच्या सहमत बरोबर आहे. आहे. हो अपेक्षा आहे त्यांच्याकडनं तुम्हाला? हो आहे. म्हणजे आमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं भरपूर. याच्या आधी भाजपाचे नगरसेवक होते, कामं केलेत त्यांनी? हा, केलेत. प्रभागामध्ये? हो केलेत. केलेत. हो. काय काय कामं केलेत? जसे आमच्या इकडचे पाईपलाईन्स होत्या किंवा गडर्सचे काही कामं होते ते केलेले आहेत, आणि भरपूरशा काही अजून भरपूर कामं होते ते येत होत्या करत होत्या, आणि आम्ही त्यावर त्यांचं पाठिंबा पण आम्ही त्यांना दिलेला होता. तर त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. काकू नमस्कार. काय नाव आहे तुमचं? भारती बोरकर. मागे 4 वर्ष निवडणुका झालंच नाही, त्याच्या पहिले नगरसेवक होते, तर 4 वर्षात कोणी उमेदवार तुमच्याकडे आले का? तुमचे प्रश्न ऐकायला कोणी आलं हा, तुमच्याकडे? आमचे जे हे होतं वार्ड मेंबर ते यायचे, आमच्या समस्या वगैरे सोडवायच्या तसे, आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडासा आधार होता त्यांच्याबद्दल, आणि थोडंसं चांगलं मत आहे त्यांच्याबद्दल आमचं. जे काही उमेदवार आता उभे झालेले आहेत, युवा उमेदवार आहे, हम्म. त्या युवा उमेदवाराबद्दल काय वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी आपली वार्डांकडे लक्ष द्यावं. इथून जसं आपल्या घरापासून वार्डाकडे असतं तसं त्यांनी आपली हे स्वच्छता म्हणा, बाकीच्या लोकांच्या समस्या, बायकांच्या समस्या असतात काही असतात, ते त्यांनी आपल्या लक्षपूर्वक थोड्या सोडवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करावा, आहे ना. युवांकडून जास्त अपेक्षा असतात. हा, युवाकडून जास्त अपेक्षा, कारण तेच चालवड समोर. नक्कीच आपल्यासोबत आणखी काही आहेत लोक, आपण त्यांना पण विचारू. नमस्कार काका, विलास काय नाव आहे? माझं विलास पानसे. विलास पानसे. मानसे. आता महानगरपालिका निवडणूक आहे 15 तारखेला, कसं बघता आपण याच्याकडे? कसं बघताय म्हणजे जे कोणी निवडून येतील त्यांनी या भागाकडे विशेष लक्ष द्यावं, आणि ज्या आवश्यकता आहे रोजच्या, आता हे सध्या जे 4ही उभे आहे हे डायनामिक आहे, तरुण आहे आणि ऍक्टिव्ह वाटतात आहे, आणि हा नवीन जर बदल झाला तर काम करण्याची स्फूर्ती त्यांची वाढेल, आणि या वाड्यात येणाऱ्या ज्या काही समस्या आहे, दैनंदिन समस्या आहे, त्याकडे पुरेपूर लक्ष देण्यात येईल अशी अपेक्षा आहे आमची. काय वाटतं कोणता पक्ष इथे जास्त प्रभावी ठरतोय? हा भाग तर प्रमुखतः बीजेपीचा सपोर्टचा आहे, आणि आतापर्यंत जे बीजेपीचे होते, कारण की आम्ही एक अनुभवही घेतला की एक अपक्ष उमेदवार मागच्या वेळेला निवडून आल्या होत्या, आता त्यांचं नाव नाही घेत मी, पण त्यांनी 5 वर्षामध्ये कधीही येऊन बघितलं नाही की इथल्या लोकांच्या काय समस्या आहे बघितलं नाही. त्यामुळे अपक्षांना देण्यामध्ये आम्हाला काही स्वारस्य नाही, पण पार्टीचं असलं तर पार्टीचा एक वरतून प्रेशर राहतं, आणि संघटना असल्यामुळे ते काम चांगलं करतील.
नक्कीच आपल्या समोर नमस्कार, काय नाव आहे आपलं? वासंती पानसे. काय सांगाल तुम्ही? काही नाही, जे लोक येतील त्यांनी आमच्या या वार्डाचे कामं केली पाहिजे. आतापर्यंत काय आम्ही सगळे सांगत होतो, हो म्हणायचं कोणी येऊन नव्हतं, पण तसं नाही झालं पाहिजे आता, असं म्हणायचं मला. जो काही आम्ही उमेदवार निवडून देऊ त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे बस. बाकी कशाचा प्रभाव आहे इकडे तुमच्या वार्डात? बीजेपी. भाजप. बाई. तुमचं काय नाव आहे? स्वाती मोगरे. स्वाती. कामं झालेले आहेत त्या प्रभागात पूर्ण भरपूर भाजपने? भरपूर भरपूर माझे काय सुद्धा कामं केलेले केली? आहेत. माझे सुद्धा कामं झालेली आहेत, वार्डातली कामं केलेली आहेत. थोडेसे आता 1-2 असतात असं काही, पण त्याकडे आता काय 19-20 होतच आहे. है ना? भाजपकडून तुम्हाला अपेक्षा असं म्हणायचं? हो, भरपूर भरपूर अपेक्षा आहे. आणि करतील ते. जैसा कि आपने देखा, हम लोग गली गली नुक्कड़ नुक्कड़ जाके लोगों से बात कर रहे हैं. इसी सिलसिले में हमें गाड़ी पे आते हुए नजर आए, उनसे भी बात करेंगे. नमस्कार, क्या नाम है आपका? प्राजक्ता अजित. प्राजक्ता मैम, मुझे बताइए, अभी महानगर पालिका 2026 इलेक्शन होने वाला है, इसे किस तरह से देखते हैं आप? अभी कम से कम 4 या 5 साल बाद हो रहा है. हाँ. इलेक्शन तो जरूरी है, लेकिन बंदा अच्छा चुन के आना चाहिए, और चुन के आए तो उसने काम भी करना चाहिए. वोट जो है वो वेस्ट नहीं जाना चाहिए बस. वोट वेस्ट नहीं जाना चाहिए. हाँ, वैसे तो भाजपा ही का ही है, में भाजपा का ही है. भाजपा का है. अभी है किसी जिसको भाई ऐसा लग रहा नहीं कर रहा है, हाँ. तो कोई अलग खड़ा हो रहा है. उनका नसीब उनके साथ, इनका नसीब इनके साथ. कोई भी आए चुनकर, ऐसा नहीं कि इनका ही आना चाहिए और कोई पार्टी का. नेता अच्छा होना चाहिए, काम करने. नमस्कार सर, काय नाव आहे तुमचं? डॉक्टर दशलेश मुरकुटे. तुमचा प्रभाग क्रमांक? 22. कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे? सर, निवडणुका या निष्पक्ष झाल्या पाहिजे. कुठल्याही पक्षाचा जोर असा नको, फक्त तो उमेदवार जो येणार आहे तो निष्पक्ष राहायला पाहिजे. आणि त्यांनी वॉर्डची निवडणूक आहे तर त्यांनी वॉर्डच्या अनुषंगानेच कामं केले पाहिजे. तसंच महानगरपालिकेचा उत्कर्ष व्हावा या दृष्टीने त्यांनी काम केले पाहिजे. ही एकच आहे. त्याच्यात असं नाहीये की या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा, फक्त तो उमेदवार जो आहे निवडणूक येणारा त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. कारण की त्याच्यावर सगळ्या वॉर्डचा विश्वास असतो आणि वॉर्डच्या विश्वासानेच तो जिंकून येणार आहे. तर तो लोकांच्या मतांना खरा उतरला पाहिजे, एवढी अपेक्षा आहे बस. नक्कीच खूप अनुभव आहे तुम्हाला. तुम्ही याच्या आधी भरपूर निवडणुका बघितल्या असतील. या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या वार्डामध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाचा जोर तुम्हाला दिसतोय? म्हणजे कारण मी या वावर पाहिल्या असल्यापासून माधवराव खोळे, बावीस कर, मनोहरराव खोलकुटे हे सर्वजण भाजपाचेच होते आणि समाजाकरता कार्य कर. आणि भाजप हा शब्द आता इतका वाढलेला आहे की प्रत्येकाला वाटतं मी जर भाजपात गेलो तर मला काही मिळणार नाही, म्हणून ते पक्ष सोडून दुसरीकडे जातात. आणि दुसऱ्या पाहिजे या दृष्टीने काम करणं खूप चूक आहे. तुम्ही पक्षासाठी निरपक्षपणे काम करा, पक्षाला तुमची कदरी राहणारच आहे. कधी ना कधी तुमचं काम हे प्रत्यक्षात दिसतंच. मला तिकीट मिळालं नाही म्हणून अपक्ष उभे राहणं हा कन्सेप्टच चूक आहे. तुम्ही पक्षासाठी काम करा, पक्ष नेहमीच तुमची कदर करेल, हेच आमचं म्हणणं आहे. म्हणजे उमेदवार मान्य नाही तुम्हाला असं म्हणायचं? अपक्ष उमेदवार मान्य नाही पेक्षा असं म्हणणं आहे आमचं की तुम्ही पक्षासाठी काम करा आणि तुम्ही पक्ष म्हणून काम करा ना. तुम्ही मला काही मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही त्या पक्षाकडे जाता आहे, त्या पक्षाने तुम्हाला जर काही दिलं नाही म्हणून तुम्ही लगेच अपक्ष म्हणून उभे राहता, ही धारणा चूक आहे. तुम्ही कुठल्याही याच्यासाठी प्रामाणिकपणे करा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. हीच एक ध्येय. अपक्ष किंवा पक्षाचा हा प्रश्नच नाही आहे. तुम्ही एका पक्षाशी निगडीत आहात तर त्याच्याशी शेवटपर्यंत निगडीत राहा, हेच आमचं म्हणणं आहे. रामराज्य होती तेव्हापासून मी पाहून राहिलेलं आहे. प्रत्येक पक्षाला आपण काहीतरी पाहिलं दुसऱ्याला शिवाय दिल्या पाहिजे, मग तो कोणताही पक्ष असतो. ही धारणा झालेली आहे, पण ही धारणा सर्वस्वी चुकीची धारणा आहे. आणि या धारणेप्रमाणे जर घडलं तर काय एक वेळ अशी मारामाऱ्यापर्यंत सुद्धा येथील खुनाखुना होती. पण याकरता म्हणून माणसाने विवेक ठेवून मत द्यावं, एवढंच माझं मत आहे. माझं नाव अनिल वसंतराव मानेकर. प्रभाग तुमचा? माझा प्रभाग 22 आहे आणि 22 प्रभाग असून एक तर आज जे डेव्हलपमेंट झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा संपूर्ण देशभरामध्ये, त्या संपूर्ण देशभरामध्ये जे डेव्हलपमेंट झालेले आहे, जे विकास कामं झालेले आहे, या सगळ्या कामाची जर एक सुजाण नागरिक म्हणून जर पावती जर द्यायची असेल तर निश्चितच सर्व विकास कामांमध्ये भारतीय जनता पार्टीलाच त्याचं योगदान जात आहे. पण माझं तर असं मत आहे की जे काही डेव्हलपमेंट्स गेल्या वर्षापासून मोदी सरकार आली तेव्हापासून जे काही डेव्हलपमेंट्स आहे, विकास कामं जी झालेली आहे, खरोखर
या सरकारचं आपण स्वागतच करायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला देवाभाऊंनी जे काही कार्य आहे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते खरोखर वाखाणण्यासारखे आहे. तसेच आपल्या देशा केंद्रीय मंत्री सडक परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी जे काही कामं केलेली आहे ते तर अख्ख्या वर्ल्डमध्ये त्यांचं नाव जगजाहीर झालेलं आहे. म्हणूनच माझं असं मत आहे की पक्षपात न करता निस्वार्थपणे प्रत्येक उमेदवारांनी जे काही निवडून येतील, निश्चितच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतीलच आणि ते योग्य रीतीने कामं करतील आणि निष्पक्षपाती प्रमाणे सर्वांना घेऊन चालतील. सर्व सुजाण नागरिक आहे आज, सर्व सुजाण नागरिक म्हणून त्या पक्षाला विजय मिळवून देतील एवढंच मला या प्रसंगी बोलायचं आहे. जे काही उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत, तुम्हाला पसंत आहे ते उमेदवार की वाटतं की नाही याच्या जागी हा द्यायला पाहिजे होता? नाही, खरोखर पार्टीने जी काही उमेदवारी ज्यांना जी काही उमेदवारी दिलेली आहे, जसं या 22 प्रभागामध्ये अ मधून दिलेले आहे कल्पक भनारकर, ब मधनं दिव्या देशमुख ताई दिलेले आहे, क मध्ये कल्पना शर्मा ताई दिलेले आहे आणि ड मध्ये आपल्याच परिसरामध्ये राहणारे श्रीकांतजी आगलावे आहे. हे सर्व उमेदवार या 22 प्रभागामध्येच आहे, प्रभागामधीलच राहणारे आहे आणि सर्व चांगले उमेदवार आहे आणि निश्चितच त्यांचा पण कार्यकाळ त्यांनी जे काही कार्य केलेले आहे पक्षासाठी ते खरोखर चांगले केलेले आहे आणि नुसता पक्षपात म्हणून नाही तर त्यांच्याकडे जो कोणी गेलेला आहे, मग तो पक्षाचा असो किंवा कुठल्याही जाती धर्माचा असो, पंथाचा असो, कोणीही असो, त्यांनी निश्चितच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते भविष्यात निवडून आल्यानंतर ते करतील अशी माझी इच्छा म्हणजे मनोकामना है आणि ते करतीलच. क्या लगता है आपको किस पार्टी का जोर है इधर? भाजपा यहाँ पे तो बीजेपी क्यों बीजेपी? काम कर रहे हैं और पहले से भी आ रहे हैं. काम कर रहे हैं. कौन से काम बीजेपी ने यहाँ पे किया है? वार्ड के और ये बच्चे लोग, वार्ड के और ये जोर है, वार्ड के काम, रोड के और रोड के काम हुए, अपना गटर लाइन प्रॉपर है यहाँ पे, इलेक्ट्रिसिटी का कोई दिक्कत नहीं होता है, प्रॉपर सीमेंट के रोड है हर जगह. श्रीकांत जी हमारे यहाँ पे काफ़ी सालों से नगर यानी पूरे वार्ड में उनका अच्छा काम है और हमारे प्रभाग 22 से चारों हमारे जो नगर सेवक जो हमने कैंडिडेट खड़े किए वो चारों के चारों चुन के आएंगे और प्रभाग 22 से ही नहीं पूरे मध्य नागपुर में जहाँ पे हमने कार्यकर्ताओं ने काम किया है वहाँ पे पूरे मध्य नागपुर से हमारे सभी बीजेपी के कैंडिडेट चुन के आएंगे और प्रभाग 22 से और प्रभाग 18-19 से सभी प्रभाग मध्य नागपुर पे प्रभागों से बीजेपी के चारों उम्मीदवार आएंगे, इतना हमको श्योर है क्योंकि हमने दिन रात मेहनत करके काम किया है. बैठक के लिए हर बूथ वाइज हमने काम किया है, कार्यकर्ताओं से बात हुई है. हमारे साथ कुछ महिलाएं भी हैं, हम उनसे भी जानेंगे वो इस चुनाव को किस तरह से देखते हैं. नमस्कार मैम, क्या नाम है आपका? सुषमा कुरुड़े. क्या लगता है आपको इस प्रभाग में भाजपा या फिर कांग्रेस किसका ज्यादा जोर दिख रहा है आपको? भाजपा ही आएंगे. भाजपा का आएगा. क्यों भाजपा क्यों? अभी उनका काम दिख रहा है ना. काम दिख रहा है सभी. हाँ. साफ सफाई हो रही है, साफ सफाई हो रही है. हाँ. पानी आ रहा है. पानी भी आ रहा है. कोई दिक्कत नहीं, कोई दिक्कत नहीं है. गटर लाइन को अगर बुझ गया तो बुलाते तो बराबर आ जाते हैं. एक फोन पे आ जाता है. हाँ आ जाता है. हाँ ऐसा. हाँ आ जाते हैं. ऐसा ही होना चाहिए आगे भी, ऐसा हमको लगता है. आपको उम्मीद है मतलब हाँ. भाजपा के उम्मीदवारों से आपको बहुत ज्यादा उम्मीद है. हाँ आगे भी होना चाहिए ना वैसा ही. एक फोन किया तो आना चाहिए, ऐसा लगता है. ऐसा आपको क्या लगता है? भाजपा या फिर कांग्रेस? नहीं भाजपा. भाजपा. क्यों भाजपा? जो है काम अच्छे करता है भाजपा. काम अच्छे करता है. हाँ रोड अच्छे, साफ सफाई अच्छी, जब बुलाते तब आते हैं. हाँ. विकास का मुद्दा आपको भाजपा का मुद्दा आपको भाजपा पसंद है. पसंद. हमारे साथ कुछ युवा भी है, हम उनसे भी जानेंगे वार्ड क्रमांक 22 में इस वक्त उनके क्या विचार है. नमस्कार, क्या नाम है आपका? नंदिनी कुरुड़े. क्या लगता है आपको इस वार्ड में, आप एक युवा हो, किस तरह से देखते हो इस चुनाव को? ये चुनाव इम्पोर्टेंट है क्योंकि यहाँ पे ग्राउंड रियलिटी पता चलती थी, कौन काम कर रहा है, कौन किस तरीके से काम कर रहा है, कौन ज़्यादा एक्टिवली पार्टिसिपेट है, कौन इन फील्ड में काम कर रहा है. तो डेफिनेटली जो भी इंसान इन फील्ड काम करता है उसको ही मिला जाएगा. क्या लगता है आपको कौन सी पार्टी यहाँ पे ग्राउंड लेवल पे ज्यादा काम कर रही है? डेफिनेटली भाजपा सेंटर में भी है और अभी तो महाराष्ट्र में भी है,
तो इसलिए ज़्यादा से ज़्यादा तो मोस्टली तो काम भाजपा ही कर रही है। तो इस तरह से हमने वार्ड क्रमांक 22 में जनता के विचार जाने। चुनाव को अभी 3 दिन बचे हैं। 3 दिन में अपना मत क्या बनाते हैं और 15 तारीख को मतपेटी में अपना मत डालेंगे, 16 तारीख को उसका रिजल्ट आएगा। मैं नयन कालबांडे, कैमरा पर्सन सुभाष भुटले के साथ इन BCN न्यूज नागपुर।